सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील गढी ते महादेव मंदिर आणि कानोश्री भवन दरम्यान असलेल्या नदीकाठी गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग आणि काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले होते। या स्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगराईचा धोका निर्माण झाला होता। इतकेच नव्हे तर दाट झुडपांमध्ये साप आणि विंचू थेट रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी 2 दिवसांपूर्वी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते। निवेदनाची दखल घेत महापौर मायादेवी परदेशी यांनी आज स्वतः परिसरात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। विशेष म्हणजे आजवर अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती। मात्र नवनिर्वाचित महापौरांनी अवघ्या 2 दिवसात निवेदनाची दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न तावडे आणि स्थानिक महिलांनी महापौरांच्या या जलद कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न महापौरांच्या इच्छाशक्तीमुळे मार्गी लागत आहे, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे। माबाई गोकुळ फुलपगारे बोलते जुनं धुळ्यामधून। आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते, सर्व महिला आणि सर्व पुरुष सर्व आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत। आज एवढ्या दिवसापासून आज कमीत कमी 10-15 वर्ष होऊन गेले, एवढ्या जणांना भेटलो पण आजपर्यंत कोणी ॲक्शन घेतला नाही। आज आम्ही 2 दिवसा पहिले महापौर मायादेवी मारू परदेशी या ताईंना आम्ही भेटलो आणि लगेच ते 8 वाजेपर्यंत लगेच आल्या पण आणि पाहणी पण केली आणि स्वतःहून सांगितलं की मी हे सर्व काही साफसफाई आणि आज सर्व कामं भागातलं कोणतं बी राहिलं स्वतः या आणि स्वतः आम्ही करू। माझ्या ऑफिसमध्ये स्वतः भिडा तुम्ही सर्व आम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि आजपर्यंत कोणताच महापौर आलेला नव्हता। आज या ताईंनी जोराने ॲक्शन घेतलं आणि लगेच जेसीबी पाठवलं आणि लगेच साफसफाईचं बी काम चालू झालं। परदेशी बाबा आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो। आणि आज नाही महिलांच्या त्या नाही मानल्या पण मला सांगून गेल्या त्या ताईन त्या गल्लीमधले टॉयलेट महिलांच्या 5 वर्षापासून संडास पाडून ठेवलेले, पण आता त्यांनी सांगितलं आपण सर्व काही सोय लावू बा महिलांची बी आणि गटरी रस्ता सर्व काही तुंबलेले पडलेले सर्व काही आम्ही काम करू बा सर्व व्यवस्थित। पण काही म्हणजे आजपर्यंत एकदम कोणताच भागात असं काम झालं नाही, पण आजपासून आमच्या भागाचं काम चालू केलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं। मागे रस्ता गिस्ता सगळं सांगितलं, सर्व काही सांगितलं। आज काटे साप घुसायचे सर्व या वस्तीमध्ये, पण आज साफसफाईचं काम केलं त्यांनी। मच्छर सर्व काही एकदम किटाणू मोठाले नाक साप असं घरात घुसायचो। आम्ही प्रत्येकांना सांगितलं पण आजपर्यंत पाणी करायला आलेच नाही ते। इथं महानगरपालिकाच्या साहेबांना बी भेटलो आम्ही, पण निसा पाठवतो उद्या पाठवतो जेसीबी परवा पाठवतो जेसीबी। आम्ही 1 महिना वाट बघितली इथं, पण आजपर्यंत त्यांनी पाय सुद्धा ठेवलेला नाही। मी जुने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न तावडे। 2 दिवसापूर्वी नवनिर्वाचित महापौरांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की नदीकाठी काटेरी झुडपांची दाट हे झालेली आहे, तर लवकरात लवकर ते साफसफाई करण्यात यावी। लगेच महापौरांनी लगेच 2 दिवसात कारवाईचे आदेश दिले आणि आता कारवाई सुरू झालेली आहे। हे सर्व जे काटे हे जेसीबी आलेलं आहे, तर दुपारपासून त्यांनी साफसफाई चालू केलेली आहे। त्याला लागून काटेरी झुडपे आणि तुंबलेले गाडी स्वतः महापौर आले आणि ही जी नदीकाठची वस्ती आहे काटेरी झुडपे झालेली आहे तिथं स्वतः महापौर येऊन पाहणी करून गेले आणि तात्काळ त्यांनी लगेच आदेश दिले आणि लगेच दुपारी जेसीबी पाठवून लगेच साफसफाईचं काम चालू केलेलं आहे। तर या निमित्ताने आम्ही महापौरांचे आभार मानतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको
सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।